आपण जर 4 माणसात मोठ्याने हसलो नाही, लोक आपल्याला म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का, मग काय मरावं का, कसं जगू देत नाही ते आपल्याला. त्यापेक्षा आनंद घेत जा. माय तुम्ही लय गोड आहे ग, बोराटे वस्तीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे. ती आईची शपथ घेतली ना मी. थोडं खरं बोलावं लागतं. हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्ही बोलता. तुम्हाला एक सांगू का मी लेख म्हणून, काही लागत नाही रे बायकांना. पैसा अडका कमी द्या तुम्ही, सोनाराला कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ना, ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करणार हा विश्वास तर मीही तुम्हाला देऊ शकतो. हा सन्मान. वाजवटा आल्या वाजवीत जा मागचे. हा तुमचं काय वाटोळ केलं बाई मी, वाजवीत जा. कधीतरी आमचंही कौतुक करत जा. आमचं सगळं झोंबतं तुम्हाला. आम्ही कुठल्या क्षेत्रात नको तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या लांबल, हे कसंच नको रे तुम्हाला. आम्ही कसं लोक आहे ना दादा, शांत कीर्तन केलं तरी म्हणतात न्यावळाट होती, काही कळलं नव्हतं, उभं राहिलं गेलो महाराज बरं का, कशाच बोलत नाही ते. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात हे येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय तुम्ही मला, म्हणजे कसे तरी जाऊ, म्हणजे लयच विषय माझा वाईट आहे. तुम्हाला एक सांगू का माऊली, फक्त एक लक्षात ठेवा, ज्या वयात तुमची लेकरं चुकीच्या मार्गावर आहेत, त्या वयात जर ही लेकरं पंढरीच्या मार्गावर असतील, काहीतरी भाग्य असेल की रे यांचं, काहीतरी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, एवढं तरी मान्य कराल की नाही. ज्या वयात हे खाण्यापिण्यावर गेले त्या वयात जर हे ते टाळत असतील, काहीतरी भाग्य असेल. गळ्यात तुळशीची माळ आहे म्हटलं. तुम्हीच विचार करा, आयुष्य गेलं लोकांचं पण खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही यांच्या. अहो ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला बसून म्हणतात वरची तरी तरी दी. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा. सप्त्यात पण तरीच आणायची का, असं नाही हो चालत. काय म्हणजे किती, अरे किती अनकंट्रोल आहेत तुम्ही. काही नाही तुम्हाला, काही नाही तुम्हाला. तुम्ही अरे तुम्ही दर्शन घेऊच तर का बसता. दर्शन झालं की येता येता ढाब्यावर थांबूनच येता. विचार नका रे बाबा नोय काय. आणि तुम्हाला काय वाटतं कळत नाही. सगळं कळतं माऊली. मला सांगा पिणाऱ्याला कळत नाही. सकाळी ज्याने मांसाहार केला दुपारी चल म्हणाव त्याला पंढरपूरला, येईल तो का नाही येत. माहिती आहे त्याला. ते लगेच म्हणतं महाराज आज न गे, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र नाही होत आहे तुम्ही. हे असं नाही हो. सगळं सगळ्याला कळतं. कोण म्हणलं पिणाऱ्याला कळत नाही, सगळं कळतं. पिणारा कधी रस्त्याच्या मधोमध झोपतो का, कुठं झोपतो तो, कळतं त्याला. त्याला माहित आहे मधी जात आहे बाजूला राहत आहे, सगळं कळतं त्याला. नाटकं करतो फक्त तो. कसं कळत नाही. आता मार मार बायकोला रात्री मारतो, सकाळी तिलाच गोडीत म्हणतो नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. हात लावायचा बरं कळतो. एक काम कर माय, तो म्हटलं ना कळत नाही, टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळं मनुकय ताकद वाढती, गोड लागतात का. खातील का ग माय. अगं किती टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का मी, लेंड्या आहेत ना त्या, सगळं कळतं त्याला. आणि लोक आपल्याला वेड्यात काढतात रे. बरं यांना म्हणलं ना पाया पडते बाबांनो तुमच्या माळा घाला, ते आपल्या महाराजाला म्हणतात सगळ्यांनीच माळा घातल्या, कोंबड्याचं काय करायचं. आम्ही कोंबड्या आषाढीला नेऊ, तू माळ घाल, आम्ही बघू काय असं. नका रे, उलट नका लाव. सांगतायत ना. अरे उगच नाही रे, थोडी वैष्णवाची संगत असली की चांगलं वाईट कळेल रे. मग पांडुरंगाने तेच सांगावं, नामदेवा अहम बाजूला सोडा. ज्यांच्या सोबत जाताय त्यांचा अधिकार फार मोठा आहे. कुठे जाताय बघू नका, कोणासोबत जाताय ते बघा. संगत योग्य आहे तुमची, मी म्हणतोय म्हणून जा. नामदेवराय म्हणजे जरा निष्ठावंत भक्त कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेई मी तयाचे दर्शन. मग अखंडितपणे नामदेवरायांनी पांडुरंग परमात्म्याचं ऐकावं, ज्ञानोबारांच्या संगतीला जावं. उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीला, काशीला, आपण ज्याला मोक्षाचं ठिकाण म्हणतो, ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी पाऊल टाकावा. जसा ज्ञानोबारायांचा काशीत पाऊल पडलाय, साक्षात काशी विश्वनाथ विश्वेश्वर न्यायला आले. हात धरला ज्ञानोबांचा, नामदेवराय डोळ्याने बघतायत, डोळ्यातली अस्व गाळत ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडा बाई, ज्ञान देव सर्वा ठाई. हा अधिकार माझ्या ज्ञानोबांचा आहे. शब्द कळले असतील नामदेवरायांचे तर नामदेवराय म्हटले गंगामाय इथे कुठे मिठी मारताय, तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे माझे ज्ञानोबाराय आहेत. माझ्या ज्ञानोबारायांच्या अंशाशिवाय कुठलंच परिपूर्णत्व कोणालाच मिळालेलं नाही आहे. विचार करा, जर ते ज्ञानोबाराय म्हणतात जाईन गे मायतया पंढरपुरा, तर काहीतरी साधन असेलच की मोक्षाचं. करा विचार.
फार मोठे पण कसं असतं ना, सगळ्या गोष्टींचा. आणि मग बघा, बोलणारे ज्ञानोबा आहेत, करणारं कोणीतरी. कारण ज्ञानोबा राय कोण आहेत हा अभंग समजून घेण्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं ज्ञानोबा रायांचा अधिकार काय. मग काय, जयद्रथाला मारण्याचा पण अर्जुनाने केला. लक्षात आहे का? आपण लक्षात ठेवायचं महाराज बरं का. पण कुणी केला? अर्जुनाने. पण अर्जुनाने केला, पण पूर्ण ड्रायव्हरनं केला. कळतं की तुम्हाला? विश्वाचा ड्रायव्हर, विश्वोत्पत्त्या देहे तवे अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण. सूर्योदय झाला, शंख पुकारणी झाली, युद्ध चालू झालं. अर्जुन हुडकतायत, पण जयद्रथ सापडला नाहीये. जयद्रथाला माहीत होतं सगळ्यात विश्वातला श्रेष्ठ धनुर्धर आहे हा, याच्या हाती लागलो तर जगणार, मरण्यापेक्षा लपलेलं बरं. कूटनीती वापरली, पण देवाला चिंता वाटायला लागली. हा लपला हे जाऊ द्या, पण हा जर नाही मेला तर हे बिचारा आपला पण मोडणार. आणि हे न चिता रचून हे न जर उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील अर्जुन मरुस तर ही उभा राहिलेला करीत काय होता. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे, सांभाळायला उभा आहे बाबा, आणि ते मरेपर्यंत हे जर सांभाळीतच नाही तर याचा फायदा काय वारी करण्याचा, असं म्हणतील लोक. कृष्णाने विचार करावा, आता काय करावं. देवे दादा सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्योदयाच्या अगोदर सूर्योदय केला. शब्द गांभीर्यानं ऐका. सूर्योदयाच्या अगोदर सूर्योदय केला. अर्जुनाला वाटलं मी हारलो. अर्जुनाने पणाप्रमाणे चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले एक काम करा, जाताय खरं पण आपल्याकडे नियम आहे, आम्ही जातो आमच्या गावा, त्याच्या अगोदर आमचा राम राम घ्यावा. आम्ही जे कुटाणे केले ते लक्षात घ्यावे. आपल्या बाबतीत महाराज बरं का, राम राम घ्यावा. मला शेवटच्या घोणिका कृतज्ञता बाळगण्यासाठी तो राम राम असतो की ठीक आहे, जे काही चुकलं असेल माझ्या आयुष्यात वगैरे याच्यासाठी राम राम. आता राम राम करायचा आहे, माझ्या चहू बाजूनं माणसं आहेत, मी कसा करेल? घालीन लोटांगण, सगळीकडे फिरेल की नाही? तसे अगदी सामर्थ्याने अर्जुन सगळीकडे फिरतायत. मागे बघितलं, मागच्या गर्दीत अर्जुनाला जयद्रथ दिसला. आपल्याकडे नियम आहे, अंतकालेच मामेव. काहीही झालं, शत्रू जरी असला, अंतकाल चुकवायचा नाही. त्यानं किती बांध उकलेला असू द्या आपला, पण मेल्यावर त्याच्याकडे जायचं महाराज बरं का. शेवटचं दर्शन घ्यायचं त्याचं. हा नियम माहीत असल्यामुळे जयद्रथ आला होता. जयद्रथ येणार हे देवाला माहीत होतं. अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्योदय झालाय. सूर्योदय झालाय का? देवानं सुदर्शन चक्र माघारी घेतलं, वेळ जाग्यावर आली. अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. अर्जुनाने जाग्यावर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट बोला बोराटे वस्तीकर, मेला कोण? कोण मेला? तुम्ही होता का? ती मरत होता तवा होते का तुम्ही? होते? हे असल्यामुळं तुमचं चांगलं होत नाही बघा. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकता तुम्ही कीर्तन. हा, बोलत जा पटापटा. मारलं, मेला कोण? कुणाला बाण मारला? जयद्रथाला. मग मेला कोण? जयद्रथ मेला. कुणी बाण मारला? अर्जुनाने. बरोबर, बाण मारला अर्जुनाने, मेला जयद्रथ. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लक्ष देऊन सांगा, मेला कुणामुळं? देवामुळं. अगदी बरोबर. जसं बाण मारणारा दिसणारा अर्जुन होता, मरणारा दिसणारा जयद्रथ होता, पण हे घडलं त्याचा कारण जसा विश्वेश्वर आहे, तसं इथं बोलणारे दिसतायत ते माऊली आहेत. दिसणारे जरी माऊली असले तरी त्यांच्याकडनं वधवून घेणारा भगवंत आहे. माऊली आणि भगवंत वावगं नसल्यामुळे अशक्य असं काहीच नाही. आणि विश्वाचा बाप करत असल्यामुळे संसारही सुखाचा होणार, हा विश्वास ज्ञानोबांचा प्रथम चरणामध्ये दिसतो. संसार